हुपरी शहरातील शासकीय व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणाच्या प्रश्नावर छत्रपती शिवाजीनगर परिसरात सुरू करण्यात आलेलं उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं आहे. संबंधित उपोषणकर्त्यांशी झालेल्या चर्चेत शासकीय जागांवरील अतिक्रमणधारकांचे सर्व करारपत्र परत घेऊन पुढील कारवाई नियमानुसार केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. हुपरी ग्रामपंचायत कार्यकाळात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या जागांच्या करारांची मुदत संपलेली असून त्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं नाही. त्यामुळे ग्रामपंचायत काळातील सर्व जुने करार रद्द करून त्या जागा नगरपरिषद मालकीच्या म्हणून घोषित करून त्यांचा फेरलिलाव करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पारदर्शकता राहून सर्व इच्छुकांना समान संधी मिळेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. उपोषणकर्त्यांनी अतिक्रमणधारकांना न्याय मिळावा, पुनर्वसनाचा विचार व्हावा आणि निवडक कारवाई टाळावी या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं होतं. मात्र प्रशासनानं करारपत्र परत घेऊन नव्यानं लिलाव प्रक्रिया राबवण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. या उपोषणात प्रशांत मनोज कोळी, रमजान बादशाह मुल्ला, सवंद्र बाबूराव हजार व सचिन सिद्धू मुधाळे प्रमुख उपोषणकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी अतिक्रमणधारकांच्या हक्कासाठी आणि न्याय निर्णयासाठी उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान हुपरी नगर परिषदेकडून सार्वजनिक रस्ते, पदपथ, नाले, गटारे, शासकीय जागा तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगर अधिनियम 1965 तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार ही अतिक्रमणं बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. नगर परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर आवाहनात सर्व संबंधित अतिक्रमणधारकांना 7 दिवसांच्या आत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः ज्या अतिक्रमणांची नोंद नगर परिषदेकडे उपलब्ध नाही अशांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. निर्दिष्ट मुदतीनंतर म्हणजेच 4 मे 2026 पासून कोणतीही पुढील सूचना न देता थेट अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येईल. यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे हुपरीतील अतिक्रमण प्रश्नी मोठी हालचाल सुरू झाली असून प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे येत्या काही दिवसात व्यापक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होती आहे. मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे.